सविस्तर बातम्यांना सुरुवात करूयात। लोकसभा निवडणुकीचं रण तापलं असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आपल्या रोखठोक शैलीत ठिकठिकाणी प्रचार सभा गाजवतायत। एकीकडे विनोदी शैलीत ते पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांना चिमटे काढतायत, तर दुसरीकडे कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सज्जड दम सुद्धा भरतायत। पक्षविरोधी काम कराल तर खड्यासारखं बाजूला करीन असा दम ते आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना देतायत। कसा बसा आमचा बाळासाहेब तयार झाला त्या दिवशी। न्यावाळे म्हणला चला दादा मी उभा राहतो। मी खोटं नाही सांगत, मला काय कुणाच्या बापाला घाबरायचं त्याच्यामध्ये, नाहीतर तेवढीच हेडलाईन होईल, अजित पवार म्हणला कुणाच्या बापाला घाबरत नाही, म्हणजे कुणाच्या वडिलांना मला घाबरायचं नाही, बाप शब्द काढून टाका। त्याच्या संदर्भामध्ये ते फार माझ्यावर प्रेम, लगेच अजित पवारांची जीभ घसरली। आता वडील म्हणलं, आता ग्रामीण भागात आपण बाप म्हणतो, शहरी भागात इथं वडील म्हणायचं, आणखीन कुठे गेलं तर पिताजी म्हणायचं। हो काय तुम्हाला पटेल ते घ्या, आमचं काय नाही। खूप वाईज कळतंय कुणाचा आवाका किती आहे, आणि कुणी दिवसा इकडं रात्री तिकडं काम केले। त्यामुळं मी तिथं पिंपरी चिंचवडच्याही सभेत सांगितलं, ज्यांना पवार साहेबांच्या बरोबर माझ्या बरोबर काम करायचंय त्यांनी आम्ही उभ्या केलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या उमेदवार या नात्याने राहुल नार्वेकरांचंच काम हे शेवटपर्यंत केलं पाहिजे। मला पद जशी देता येतात तशी पद काढता येतात, उल्हास हे लक्षात ठेव। मी अनेकांना आमदार केलंय, अनेकांना महापौर केलंय, गेले एक अपवाद वगळता योगेश बहल मी खूप जणांना स्टँडिंग कमिटीचा चेअरमन केलेला आहे। मंगला तुला मी पक्ष नेता केलेला आहे, पठाणबाई तुम्हाला मी स्टँडिंगचं चेअरमन केलंय, किती जणांची नावं घेऊ। अजित पवार जसं देऊ शकतो तसं अजित पवारचं नाही ऐकलं तर अजित पवार खड्यासारखं बाजूला देखील करू शकतो, ह्याची जाणीव ठेवा। आणि ह्याच्यामध्ये अजिबात बदल त्या ठिकाणी होता कामा नये। शेवटी पक्षाला निष्ठेला त्या ठिकाणी महत्व आहे। महापौर करत असताना, स्थायी समितीचा चेअरमन करत असताना, आमदारकी देत असताना, खासदारकीचं तिकीट देत असताना ह्या पद्धतीनं आम्ही अजित पवारांना काही दिलंय। कुणी मायचा लालने उठावून सांगावं, ज्या याला 5 पैशाचा कोणाचा मिंदा नाहीये। नार्वेकर बाकी कुणी येणार नाही, राम येणार नाही, सीता येणार नाही, लक्ष्मण येणार नाही, कुणी येणार, श्रीकृष्ण येणार नाही, कुणी मारुती तर नाहीच नाही। करा आता जेवढं स्पष्टपणे सांग, अजून काय राहिले का सांगायचं, नाहीतर पुन्हा राव दादा बोलता बोलता असंच बोलले आणि मग तसाच अर्थ निघाला। परवाच्याही सभेत म्हणले राव तुम्ही असं म्हणलं, कुणाला कुठे प्रचार करायचा ते करा म्हणले। आज म्हणलं ज्याला तिकडं प्रचार करायचा असेल त्याला पुन्हा राष्ट्रवादीचे दरवाजे कायमचे बंद असं म्हणलं, त्याच्यातनं वेगळाच अर्थ काढतात। अंदर मावळातला माणूस तिथंच काम करत असला पाहिजे, उगीच त्यानं उठायचं आणि चकाट्या पेटवत पार पिंपरी चिंचवडला जायचं काही कारण नाही। पिंपरी चिंचवडवाल्यांनी उठायचं आणि तिथनं पार त्यांनी पनवेलच गाठायची, काही गरज नाही। कुठं फिरायचं तिकडं मी फिरतोय, मी कमी पडलो तर माझा चुलता फिरेल, पण तुम्ही काय फिरायचं काय, तुम्ही काय फिरायचं कारण नाही। त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी आपली आपली जबाबदारी त्या त्या वाडीची, वस्तीची, तांड्याची, पाड्याची व्यवस्थितपणे पार पाडा, अशी माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे। आपल्याला घड्याळाचं काम करायचं, लक्षात ठेवा। त्याच्यामध्ये बदल झाला तर मग अजित पवार आचारसंहिता संपल्यावर एकेकाकडे बघूनच घेईल कसं काय, मग कोणी सांगायला यायचं नाही दादा जाऊ द्या आता माफ करा, माफ नाही देत नाही। आता जर चुकला तर कुणाला माफी नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। मग सगळे एखाद्या कोण एक तर मी कुणाच्यात वाकड्यात शिरत नाही, पण कुणी माझ्यात वाकड्यात शिरायचा प्रयत्न केला तर मी आणि माझा चुलता ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे। साहेब सबुरीने घेतात, मी वेगळ्या पद्धतीनं घेईल, मग तुम्हाला बरंच काही आठवेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।